बांगलादेशच्या शेख हसीना फक्त पंतप्रधान नव्हत्या तर एका मॉडेलच्या प्रतिनिधी होत्या. अर्धी-मुर्दी संसदीय लोकशाही रुजवलेल्या गरीब विकसनशील देशांमधील एका विशिष्ट राजकारणाचे आणि गव्हर्नन्स मॉडेलचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्या मॉडेलमध्ये एक हाती सत्ता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम घट्ट करत नेणं, सर्व शासकीय यंत्रणांवर कब्जा मिळवणं, कोणताही विरोधक शिल्लकच राहणार नाही हे बघणं आणि त्याच वेळी स्थूल अर्थव्यवस्था, जीडीपी, परकीय गुंतवणुकीत वाढ, टोकाच्या दारिद्र्याची धार बोचट करणाऱ्या योजना, बालमृत्यू कमी करणाऱ्या योजना राबवणं सुद्धा अंतर्भूत होतं. या मॉडेलच्या मर्यादा अशा नाट्यपूर्ण पद्धतीने समोर येणं हे लोकशाही रुजवू पाहणाऱ्या गरीब आणि विकसनशील देशांसाठी खूप महत्वाचं आहे. सर्वांनीच त्यातून धडा घेणं आवश्यक आहे. शेख हसीना यांचा कारभार लोकशाही म्हणता येण्यासारखा तर मुळीच नव्हता. निवडणुकांमधील गैरप्रकार, विरोधी पक्षांनी संपूर्ण निवडणुकांवर बहिष्कार टाकणे, आंदोलनं दडपून टाकणे, विरोधकांना कैदेत किंवा नजरकैदेत टाकणे किंवा अगदी गायबच करून टाकणे वगैरे सारखे अनेक प्रकार घडत होते. परंतु शेख हसीनाच्या जाण्याने फार आनंदी होण्यासारखी परिस्थिती दिसत नाही. बांगलादेशातील लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे आणि लवकरच नवीन सत्ताधीश बघायला मिळतील. येणारे सरकार भारताचे मित्र असेल की चीन धार्जिणे असेल हे सुद्धा समजेलच. परंतु सद्य परिस्थितीत सत्ता अत्यंत टोकाच्या विचारसरणीच्या हातात जाण्याचा धोका स्पष्ट दिसतोय. त्याचे नुकसान बांगलादेशला तर भोगावे लागतीलच, पण आशिया खंडाच्या या भागातही काही अप्रत्यक्ष पडसाद पडतील. लोकशाही मार्गाने येणाऱ्या हुकुमशाहीकडे दुर्लक्ष केल्याचे, नागरिकांनी सत्तेवर वेळीच नियंत्रण न ठेवल्याचे हे परिणाम आहेत. आणि यातून आपण काही धडा घेणार आहोत का? हा खरा प्रश्न. खरी लोकशाही, मतप्रदर्शन करण्याचा अधिकार, पारदर्शी निवडणुका, आपल्याला नक्की कोणत्या प्रकारच्या आर्थिक विकासाचे मॉडेल हवे आहे हे ठरवण्याचा अधिकार हे देखील लोकशाहीमध्ये महत्वाचं असते. तुम्हाला लोकशाही हवी की आर्थिक विकास हवा हा प्रश्न बुद्धिभेद करणार आहे. तुम्हाला पर्यावरण हवे की विकास हवा, तुम्हाला निसर्ग हवा की रस्ते हवे, तुम्हाला नोकऱ्या हव्या की कामगार कायदे हवे, असे बायनरी प्रश्न सतत उभे करून राजकीय, सामाजिक, आर्थिक या विचार विश्वांमध्ये पोलरायझेशन करणे हा नव उदार मतवादाचा हातखंड आहे. आम्हाला आर्थिक विकास देखील हवा आणि खरी लोकशाही देखील हवी हेच त्याचं उत्तर आहे. बांगलादेश प्रकरणातून एक दिसतंय की लोकशाही टिकवण्याची सर्वात योग्य वेळ ही हुकुमशाही वृत्तीकडे ताकद जाण्याआधीच असते. सर्वोत्तम संधी काल होती, सेकंड बेस्ट चान्स आज आहे. इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब, लाईक व सपोर्ट कराल ही अपेक्षा. धन्यवाद.